मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आलेत सकाळचे 9:30 झालेत आत्ता. तर आमचं पूर्ण काम आवरून झालेलं आहे. त्याची 2 वेळेस झोप पण झालेली आहे. रेवाताई बाहेर पण फिरून आलेली आहे. आता रेवाताईला जेव्हा करायचं आहे. काव काव कुठे आहे रेवा? तो बघ आला बघ. काव काव आला बघ. आम्हाला काव काव जास्त आवडतं हो ना. आज इशूची स्कूल आहे ना, ती दुपारून आहे. 2 ते 5 तिची स्कूल आहे आज. तर ती पण आज 8-8:30ला उठली. त्यांची आता आंघोळ वगैरे करून ती आता नाश्ता करायला बसली आहे. तारक मेहता बघते, मग ती अभ्यास वगैरे करेल, कारण तिची एक्झाम चालू आहे आता. तर चला दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करू. रेवा नको, केस नको ओढू माझे. इकडे बटाटे चटणी बनवायची चालू आहे. त्यानंतर रेवाची जेवण. आणि आम्हाला आता दीदीजवळ जायचं आहे. इकडे दीदीचा नाश्ता चालू आहे. ईशू आवाज कमी कर ना, आवाज कमी कर. हाय. इकडे शिनचॅन बघायचं चालू आहे तिचं, नाही डोरेमॉन बघायचं चालू आहे. आणि नाश्ता पण चालू आहे. बघ तू नाश्ता करते ती कशी बघते. तिचं पण जेव्हा आणते मी आता. बापरे बाप. तर जयू तिकडे मिक्सरमध्ये तिथं ते जेवण करते ना, तिला लगेच समजून गेलं की माझं जेवायचं आहे. बघा किती खुश होते ती. काय रेवा तिकडे? बापरे, मम्मा काय करते? कशी उभी आहे रेवा. मम्मा काय करते? बापरे, अजून मम्मा का करते? द्या म्हणा, सांग मम्माला द्या. मम्मा द्या. हा द्या. माझी फ्रेंड आलेली आहे रेवाला भेटायला. चल माऊ, चल 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 माऊ चल. रेवाची आंघोळ झालेली आहे आणि मॅडम झोपलेल्या आहेत. आता शांत झोपलेली. तुम्हाला मी आता दाखवलं होतं की रेवा झोपलेली होती आणि फक्त 1 तास झाला आंघोळ करून झोपली. मॅडम लगेच उठून आता रेडी आहेत. म्हणजे रेडी नाही ते अजून, फक्त ड्रेस वगैरे टाकलेला आहे. तिला रेडी करायचं बाकी. हाय कर रेवा. हे बघ इकडं बघ. हाय कसं करशील? हाय करून दाखव. हाय. कसं हाय करते तू? आणि आता इशू पण रेडी होते, तिला स्कूलला जायचं ना. 12:30 झालेले आहेत. 1:30-1:45ला बस येणार आहे, पण ती आत्तापासून रेडी होते. कारण दुपारून स्कूल असली की तिचं चालू राहतं बस येऊन जाईल. इकडे मॅडमांना खाली बसायचं नाही. हां, कोण रागवते? कोण तिकडं? कोण आहे? माऊ, रेवाची माऊ. टिफिन पॅक करते. टिफिन वगैरे रेडी झालेला आहे. आणि इकडे इशू पण रेडी झाली पूर्ण. कसं वाटतं दुपारून स्कूल जायला? कंटाळा नाही येत का ग दुपारून? सकाळून चालेल का दुपारून? तू गप्पा करते, तुझ्याकडे ती बघ कशी बघते. टिकली लावताना येत होती एक दिवशी तिला. मी काय केलं, झालं बोल आणि डायरेक्टली झालं ठेवून दिलं. लावून दिलं होतं. टिकली येऊन गेली तेव्हा ताईला. बापरे, दीदी स्कूल चालली रेवा. दीदी स्कूल चालली. चालू कर शिष्ट भाऊ. आता इशूला अजून टाईम आहे, अर्धा तास बाकी अजून. तर ती अजून परत रिव्हिजन करते. हे बघ, हा क्वेश्चन थोडंसं याचं आन्सर थोडंसं मोठं आहे ना, तर मी बोलायचे थोडीशी अटकून जाईल, पण लिहायच्या वेळेस मला सगळं असं कसं काय? ओके, तर ती तिकडे करते आणि हिचं वेगळं चालू आहे अजून मस्ती. बघा ती कशी करते, बघा कशी नाचते. काय चालू तुझं? बापरे बापरे बापरे. त्याला सगळं बुडून जायला पाहिजे. इथं बस, बघा आता कशी करेल. बघा तिच्याकडे हात सोड म्हणतो. कुठपर्यंत जाते बरं बघ. अगं ते फाडायला जाते आणि ते पेज फक्त फाड तुझ्याकडनं लिहायला.
तर इकडे इशू ज्यूस पिते आणि आम्ही बसलो होतो, मी इशू आणि आमच्या रेवा पण बसली होती. तर तिला पण ते प्यायचं होतं. मी फक्त ग्लास तिच्याजवळ घेऊन गेली, पण तिचं रिॲक्शन तुम्ही बघू शकता. पण इशूने ऐकलं नाही. इशूने शेवटी ते दिलं तिला, कारण थोडं जास्त गार होतं म्हणून मी तिला नाही म्हटली, पण इशूने ऐकलं नाही. आणि रिॲक्शन कसं का म्हणजे नाही, टेस्ट जरी नाही आवडली तरी तिला ते प्यायचं होतं रेवाला. त्यानंतर आता झालेलं 1:30 वाजले होते आता, आणि म्हणजे 1:35 तिची बस येते. तर ती बाहेर गेली. तर तिला म्हटलं जास्त उन्हात नको निघू, तर झाडाखालीच थांबतो, इकडे थांबलेली होती ती. आणि ती इशू गेली स्कूल. त्यानंतर मी डायरेक्ट घेतला हा ब्लॉग 5 वाजता. तर इकडं रेवा मॅडम छान अशा रेडी झालेल्या होत्या आणि आई आज गेलेल्या होत्या उडदाचे पापड बनवायला. तर ते ती पापड खाते आणि तुम्ही बघू शकता. तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.